सर्व सामग्री सिद्ध करून ब्राह्मणांना वेपाचारून यथाशास्त्र ते पूजून क्रतू संपादन करावा. म्हणजे घोडा सोडायचा नाही का, मी त्याची पूजा केली पाहिजे. मग योग्य साहित्य जमवा. वशिष्ठ ऋषी सांगतात आम्हाला की याप्रमाणे घोड्याची पूजा करा आणि घोड्याची पूजा करून मग तो घोडा यज्ञाला सोडावा. अशा प्रकारे वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. दीन अंध आणि कृपण तया लागी देऊन दान संतोषता तयाचे मन सुदिन दान भाष्य. आता यज्ञ करायचा, घोडा सोडायचा, मग त्यासाठी काय केलं पाहिजे? दानधर्मही केला पाहिजे नाही का. हे सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ आहे. बरं, अन्नदान आहे. मग त्या ठिकाणी काय सांगतात, बाबा तुम्ही दान करा. जे अपंग आहेत, आंधळे आहेत नाही का, ज्याला काम करता येत नाही, कष्ट करणार नाही, अशा लोकांनी काय करा, अन्नदान करावं. अशा प्रकारे वशिष्ठ आम्हाला सांगतात. तव पत्नीनं से ग्रहा माझी सुवर्ण सीता करुणे आजी ती जस वर्तमान यज्ञ काजी धारण करी दीक्षिते. आणि अशा प्रकारे आता समजा सीता नसेल नाही का, तर काय करा म्हणले, एक सोन्याची सीता बनवून ते आपल्या सोपीत ठेवावे. आता बऱ्याच ठिकाणी आपण सत्यनारायण करतो बघा, त्यावेळेस जर एखादी स्त्री नसेल तर त्याला सांगतो गणपती ते सुपारी कमरेला बांधून ठेवा आणि पूजा करा. म्हणजे सत्यनारायण करता आपण सुपारी ठेवतो, तसं मला या ठिकाणी आम्हाला काय होतं, एक सुवर्ण मूर्ती तयार करा आणि त्याप्रमाणे पूजा करा. पुरत आपण ते त्वैशा परिधान भूमी भरी करावं शयन ब्रह्मचर्य धरून करावं. हा, म्हणजे अशा प्रकारे ब्रह्मचर्य आचरण करा नाही का. आणि ते शुद्ध सात्विक भाव ठेवा. अन्न ग्रहण करायचं नाही. म्हणजे यज्ञामध्ये बसताना कसं बसायचं, कसं पाहिजे, त्या ठिकाणी ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे, व्रतच राहिलं पाहिजे, उपवास केला पाहिजे. अशा प्रकारे वशिष्ठीने बरोबर आमच्या घराला पूजेसाठी कसं बसावं ते त्याने सांगितलेलं आहे. द्रव्याची भोग सांगणे हस्ता माझी मग संग घेणे कटी मेखला धारण करणे अंगी प्रावरण कृष्णजीन. तो पर्यंत वाचा पण आहे जवळ. मस्त की द्रव्याची भोग सांगणे हस्ता माझी मग संगी घेणे कटी मेखला धारण करणे अंगी प्रावरण कृष्णजीन. म्हणजे 16 असं 16 ते 16 त्याला काय म्हणतो, पंच असतो. तो पंचा गुंडाळायचा नाही का, व्रतच राहायचं, उपवास करायचा आणि ब्रह्मचर्य पाळायचं. म्हणजे आपण यज्ञ करताना काय करायला पाहिजे, वशिष्ठ प्रभू रामचंद्राला सांगू लागले. दंड करावा धारण ऋषीच्या आज्ञा पाळून एकाग्र असू द्यावे मन यज्ञ नून नसावे कारण. अशा प्रकारे यज्ञाला बसायचंय. जसं आपण सत्यनारायण पूजा बसतो ना, तसं बसायचं. म्हणले मन एकाग्र करायचं, व्रतच राहायचं, ब्रह्मचर्य पाळायचं. अशा प्रकारे अनेक गोष्टी वशिष्ठ प्रभू रामचंद्राला सांगितले. त्याप्रमाणे आता कशा प्रकारे यज्ञ करतात ते बघूया. शेष म्हणे वासयाला प्रती वशिष्ठ भाषण ऐकता नृपती पाचारून लक्ष्मणा निभूती म्हणे ऐके मम वचन. आता ग्रंथ करते शेष वगैरे जे म्हणे ना, ते ग्रंथ करते. ज्याने हा ग्रंथ लिहिला ते काय म्हणतात आपल्याला म्हणतात बघा, म्हणजे ऐका की आता कशा प्रकारे वशिष्ठने रामाला यज्ञाला बसायला सांगितलं, ते आपण सावच्छता ऐकावं असं ग्रंथकर्ते या ठिकाणी बोलतात. वशिष्ठाज्ञा होय जायची सामग्री सिद्ध करावी तैसी तुरंग आणि यज्ञशाळेची ऋषी आज्ञे करुणी. आणि अशा प्रकारे मग आता त्या ठिकाणी आमचं म्हणतात की बाबा ऋषीने ज्याप्रमाणे वशिष्ठाने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे साहित्य गोळा करावं. पूजेला काय काय लागतं ते सांगितलं त्याने, तर तेवढं साहित्य तुम्ही गोळा करावं आणि पूजेला सुरुवात करावी. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले. ऐकून सुमित्र कुमारे जे जे मागितले मुनीश्वरे ते आणोनी असत्वरे यज्ञ सामग्री सिद्ध केली. सुमित्र कुमार म्हणजे लक्ष्मणाला सांगितलं, अरे लक्ष्मणा या ठिकाणी आता आपला जे ब्राह्मणानं सांगितलेलं आहे, जे आपल्याला गुरुवारीनं सांगितलेलं आहे, ते साहित्य गोळा करायचं. पूजेला काय काय लागतं ते ऐकायचं आणि त्याप्रमाणे सगळी सामग्री गोळा करायची आणि मग गोळा करून आपले यज्ञ करायचं म्हणले. सेनापती वधे लक्ष्मण वीर सिद्ध करी चतुरंगवर
श्याम कर्ण आणि सत्वर यज्ञद्वारा माधरी. आणि अशा प्रकारे आता त्या लगेच आपण लक्ष्मणाने काय केलं, आपले सैन्य आहेत ना, चतुरंग सैन्य ते गोळा केलेले. 4 प्रकारचे सैन्य असतात नाही का, पायदळ, रथदळ, हत्तीदळ, अशा प्रकारे चतुरंग सैन्य गोळा करून आता यज्ञाला आपला घोडा सोडायचा आणि यज्ञ सुरू करायचं, अशा प्रकारे बोलतात. माझे ऐकावे भाषण रामाची आज्ञा तुझ लागून तरी भार सिद्ध करून असा तत्पर आणि रक्षण. लक्ष्मणा म्हणले आपल्याला गुरुनं काय सांगितलं त्याप्रमाणे सगळं सज्ज करायचं, घोडा आणायचा, सिद्ध सामग्री करायची, सगळे सामग्री गोळा करायची, म्हणजे पूजेला काय काय लागतं ते तयार करायचं. मग लक्ष्मणाने आपले सैन्य बोलवले, चतुरंग सैन्य 4 प्रकारचे सैन्य असतात, ते सैन्य गोळा केले आणि त्या ठिकाणी पुढे पुढच्या कामाला लागले म्हणतात. जग असावे कवने परी हे तुझ निवेदित उत्तरी चतुरंग माधारी असावे विरी सुशोभित. आणि घोडा पुढे सोडल्यानंतर त्याबरोबर चतुर सैन्य पाहिजे. त्यावेळेस तुम्ही सत्वर हजर राहा, कारण का तुमच्याशिवाय हे काम होणार नाही. म्हणून लक्ष्मणाने आपल्या सैन्याला सांगितले आपलं सैन्य तयार करावं, आता यज्ञाला निघायचं म्हणतात. अश्वरणीन हटती मागे वायुशी जिंकती आपुल्या वेगे युक्त असावे नाना रंगे तैसेच राऊत असावे. बहुत शस्त्र करीती धारण आणि पराक्रमी बलवान भीती नसे जया लागून रणधीर शूर असावे. आता मनामध्ये भीती घ्यायची नाही, रणवीर शूर पाहिजे, पराक्रम पाहिजे. का त्यावेळेस यज्ञ सोडल्यानंतर काही लोकांसुद्धा घोडा अडवला तर तो का अडवला, कोणी अडवला, मग त्याची युद्ध करायचं. मग युद्ध करण्यासाठी कसं पाहिजे, आपलं सैन्य सज्ज पाहिजे, पराक्रमी पाहिजे. म्हणून तसं सैन्य घ्यावं. त्या लक्ष्मणाला सांगितलं की अशा प्रकारे जर कोणी घोडा अडवला तर तेव्हा आपलं सैन्य सज्ज पाहिजे, तयार पाहिजे, बलवान पाहिजे, पराक्रमी पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय. पर्वता समान ध्येयधारी आयशे वरण सज्ज करी पंचारण येता अंगावरी पदमाघारी न ठेवी. आणि अगदी मोठं मोठं हत्ती सुद्धा मोठे मोठे असावेत आणि सगळं सैन्य सज्ज असावं, तत्पर असावं, पराक्रमी असावे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू लागले. तया वहानी आरुढले वीर तेही असावे महाशूर शस्त्र अस्त्र युक्त समरधीर शत्रू अपार वारी. आणि अशा प्रकारे आता आपण यज्ञाला निघालो, घोडा पुढे चालला, त्याच्यावर सैन्य पाहिजे, सैन्य पराक्रमी पाहिजे, शूर पाहिजे. त्याप्रमाणे सगळं सज्ज करून हत्ती स्वार, घोडेस्वार आहेत या इकडं आता. आणि अशा प्रकारे कैसे जगती रणधीर आणि महारथी शूरवीर तीरती घेऊन धनुष्यर सिद्ध असावे सत्वरी. कथेचं अनुसंधान इथपर्यंत आलेलं आहे. यज्ञाचा घोडा सोडायचा आहे पृथ्वी प्रदक्षिणेसाठी फिरण्यासाठी, पण घोड्याच्या पाठीमाग जी सैन्य आहे ती सैन्य बलवान असावं. युद्धाच्या वेळेला कोण किती बलवान असेल हे सांगता येत नाही पुढचं युद्ध. त्यामुळे अंगामध्ये बळ असावं, सामर्थ्य असावं, युद्धामध्ये महागारी फिरणारं सैन्य नसावं. अशा पद्धतीने रामचंद्र लक्ष्मणाला सांगताय अशा बलवान सैन्याची तयारी तुम्ही यज्ञाच्या घोड्याच्या पाठीमाग करा असं भगवंत बोलतात. ऐशी सौमित्राची वचनोक्ती ऐकत कालजीत सेनापती सिद्ध करून सेनेप्रती हस्त जोडून उभा राहे. आणि त्यावेळेस लक्ष्मणानं काळजीताला सांगितलं हे बघ अशा प्रकारचं आपल्याला सैन्य पाहिजे, म्हणून मी आता जसं सांगितलंय त्या पद्धतीने सगळं सैन्य तयार कर असं लक्ष्मण काळजीताला बोलू लागला. अश्वमेधाला श्याम कर्ण वस्त्रालंकार परिपूर्ण सुवर्ण मौक्तिकांच्या माळा घालून सिद्ध करून आणि मग तो असणारा अश्वमेध यज्ञासाठी घोडा आणलेला आहे. वस्त्र अलंकारानं त्या घोड्याची पूजा केलेली आहे. अंगावरती मौक्तिक म्हणजे झालरी सोन्याच्या टाकलेल्या आहेत त्या. आणि अशा प्रकारचा घोडा सिद्ध करून यज्ञ मंडपामध्ये आणला. हिरे माणिक वाचा. हिरे माणिक आधी करून वररी वळी जळीले घाण मोत्याचे घौष शोभायमान
ऐसा पोशाख घातला. हिरे माणिक रत्न अशा प्रकारचं असणारं भरजरी रत्न, मोत्याचे अलंकार, मुक्तामणी अशा प्रकारच्या रत्नांनी त्या घोड्याला सजवलं होतं. मस्तकी कलगी दलिताची, मोरकी शोभे पाचूची, प्रभा भाकली उदलतेची, ऐसे भासे ते काळी. आणि त्या घोड्याला जर पाहिले गेलं तर वीज चमकावी. वीज चमकल्यावर जेवढा उजेड पडतो तेवढा उजेड त्या घोड्याचा होता. अंगी केशर कस्तुरी सुवास, चारवीर धरत्या श्वास, तयावरी धरून श्वेत छत्रास, चौरे ढाळीती दोबाजील. मागे पुढे सैन्य भार, वाद्य वाजती अपार, अंबरी होऊन पाहती सुसवर, तव दुधंबी वाजती. आकाशामधून सुरवर देव लोक बघू लागलेले आहेत. मागे पुढे दुदुंबीचा आवाज होऊ लागलेला आहे. आणि मग तो सोहळा पाहून देवांच्या मनाला आनंद वाटला. आयच्या रीती श्याम कर्ण आणि राम तपा लागून, पातले नगरवासी जन शोभा अद्भुत पाहवया. आणि रामचंद्र यज्ञ करणार आहे, त्यांचा घोडा पृथ्वी प्रदक्षिणासाठी फिरणार आहे. त्याच्यामुळं सगळेजण अयोध्येमधली लोक ते शरयू नदीच्या किनाऱ्यावरती, नदीच्या तीरावरती ते असणारा यज्ञ पाहण्यासाठी आलेले होते. शेष म्हणे वासेना प्रत, होता वाद्यनाद अद्भुत, पर्वतास पृथ्वी कापत, तेने सर्व दसकले. शेष महाराज सांगू लागले, ब्राह्मणजी ऋषीवरी ऐका. अशा प्रकारचा वाद्यध्वनीचा आवाज झाल्याबरोबर संपूर्ण पृथ्वी त्या आवाजानं कापू लागले. त्या हयाची हर्षा शब्द ऐकून वाजित चकती संपूर्ण, इतर भेटी तरी नवल कोण, सूर्याश्व तोही दसकला. आणि त्या घोड्यानं अश्वमेध यज्ञाचा जो श्यामकर्ण आहे, त्या श्यामकर्ण घोड्यानं आवाज डरकाळी जरी दिली तरी बाकीचे घोडे भेटत येत नवल नाही म्हणले. सूर्यदेवाच्या रथाचा घोडा सुद्धा त्या आवाजाला घाबरू लागला असं महाराज सांगतात. रथाचे घडघड शब्द होती, वाटे खचेल काय क्षिती, होत प्रोत आधी अंती, नादे गगन दुमदुमली. एवढा आवाज त्या ठिकाणी झालेला आहे. माग पुढं घोड्याच्या पाठीमाग पुढं रणधुदुंबी वाजत आहे. आणि रणधुदुंबी म्हणजे कांटाळीत बसेल अशा प्रकारचा आवाज होता. तो जमिनीला कंप सुटल की काय, रथांचा घडघडाट होता असं सांगतात. सैन्य चालले पार, धुळ्याने भरले अंबर, आच्छादून सवित्याचे कर, वाटे गेला असताशी. अशा प्रकारचे असणारे सैन्य निघालेलं आहे घोड्याच्या पाठीमाग. आणि त्या जमिनीवरचा जो दुरुळा होता, दुरुळा, त्या दुरुळानं आकाश व्यापून गेलेलं होतं. सूर्यच दिसत नव्हता असं सांगतात. कटका माझी मानववीर, सिंहानंदे गर्जती अपार, शंख वाजवीती भयासूर, ऐकत शत्रू कापत यायचे. आणि त्या युद्धामध्ये त्या सैनिकामध्ये अफाट अशा प्रकारचं सैन्य होतं. शंख जरी वाजवला तरी बाकीच्या कंठाळीत बसलेलं त्या सैन्याला बघून बाकीचं सैन्य थरथर कापेल अशी सैन्याची योजना लक्ष्मण महाराजांनी केली. तुरे वाजती अपार, त्याच्यावर मने कोणाचे समर, गाजते अवघ्य दिगंतर, प्रबळ वीर कोणाला. रणतुरे रणवाद्य दुदुंबी वाजत होत्या. इंद्रदेव म्हणले कोणाचं भांडण चालू आहे रे, जाऊन बघा म्हणले पृथ्वी तलावरती कोण युद्ध आहे, कोणाकोणाचं युद्ध सुरू आहे. अशा प्रकारचा भयंकर आवाज माझ्यापर्यंत येतोय असं इंद्र महाराज बोलतात. घेतो निनो मम भुवन, कैलासपती उठे दचकून, ब्रह्मणे ब्रह्मलोक सोडून, मनती समर होय पुणे. यांचा एवढा आवाज रामचंद्राच्या सैन्याचा घुमू लागला. इंद्र म्हणले माझा आसन जात काही खुर्ची जाती वाटायला लागली माझी. आणि मग आता ब्रह्मदेव दचकले, महादेव दचकले. महादेव ब्रह्मदेव म्हणले कुठं युद्ध आहे बघायला चला. ऐसे देव ही घाबरती, मग मानवाची काय गती, शरयू तीर फुलले अती, कटक पाहवया रघुपतीचे. अशा प्रकारचं असणारं देव घाबरले मग मानवांची काय कशी आहे. देव आकाशामध्ये वैकुंठात ब्रह्मलोकामध्ये जर महादेव ब्रह्मदेव घाबरले मग बाकीच्या तिथले असणाऱ्या मानवांची काय अवस्था आहे असं महाराज सांगतात. नवा माझी उडगण अपार, तैसे दाटले शरयू तीर, असंख्य लोटला दळ भार,
महानवीर सबळ आकाशामध्ये पक्ष्यांचा थवे असावे त्या पद्धतीने शरयू नदीच्या किनाऱ्यावरती सगळे असणारे योद्धे आणि जनसमुदाय भरलेला होता. हस्तावाजी दृश्यमान तेने शोभती वीरजान ठाकती रघुपती पुढे येऊन तेने आनंद पावला. भगवान श्रीरामचंद्राला आनंद वाटलेला आहे, कारण हातामध्ये धनुष्यबाण घेऊन युद्धासमोर येऊन भगवंताच्या पुढे उभा राहिला. आयती सिद्धता पाहून वशिष्ठ म्हणती रामा लागून आता करावे ज्ञारंभन उशीर न लावी या समयी. वशिष्ठ महाराजांनी सर्व सेना सिद्ध पाहिली आणि भगवंताला सांगितलं, रामा यज्ञासाठी सुरुवात करा आणि पृथ्वी प्रदक्षिणासाठी घोडा सोडा, आता उशीर लावू नका. ऐसे ऐकता ऋषी वचन सिद्ध झाला रघुनंदन मग सुवर्ण पत्नी युक्ताच मन केले जाण ते काळी. आणि मग लगेच भगवान श्रीरामचंद्रांनी वशिष्ठ महाराजांचं ऐकलं, शुद्ध आचमन केलं आणि यज्ञ घोडा सोडण्यासाठी सिद्ध झाले. ब्रह्महत्या नाशनार्थ हा तुम्ही करीत ऐसे संकल्पेशी युक्त उदक झालं सोडिले. भगवान श्रीरामचंद्रांनी पाण्याचा तांब्या घेतला, त्याच्यावरती हात पुढे केला आणि पाणी वरून सोडू लागले. जसं आपण जेवताना संकल्प सोडतो त्या पद्धतीने संकल्प सोडू लागले आणि भगवंत म्हणतायत, माझ्याकडून जी ब्रह्महत्या घडलेली आहे, रावण राक्षस कुळांचा जो वध झालेला आहे, ती सगळी राक्षस ब्रह्मकुळातली होती आणि त्यांना मारलेल्याचं जे पाप मला लागलेलं आहे ते पाप दहन व्हावं त्यासाठी मी यज्ञ करतोय असं म्हणून संकल्प सोडला. आचार्य केला वशिष्ठासी ब्रह्म केला अगस्त्य ऋषी अधवरी केला वाल्मिकासी द्वारपाळ कपिलासी स्थापिला. मग ते असणाऱ्या यज्ञामध्ये जे काही मुख्य आहे आचार्य त्याला म्हणतात वशिष्ठ महाराज केलेले आहे. ब्रह्म जे आहेत म्हणजे मुख्य असणारे ऋषी अगस्त्य ऋषी आहेत, पुन्हा यज्ञवल्क आहेत, कपिल महाराज आहेत असं सांगू लागले. देवर आणि असित ऋषी दैसेच दक्षिण द्वारासी कश्यपाने त्रिपर्येसी ऐके पश्चिमीसी कवनते जातू करण्या नामाभिधान ज्यावाली म्हणती दया लागून उभयताचे केले स्थापन पश्चिम द्वारा माझे. पश्चिम दरवाजाला यज्ञाच्या चार बाजूला सगळीकडे ऋषी मंडळी आहेत. जातूकर्ण त्याला जाबाली ऋषी म्हणतायत आणि ती जाबाली ऋषी समवेत काही ऋषी मंडळी पश्चिम दिशेला योजले. उत्तर द्वारा माझी द्वित आणि स्थापिला एकत ऐसे चतुर्द्वारी अष्ट ऋषी योजित यज्ञ साधना करणे. एकत आणि द्वित अशा प्रकारचे ऋषी मंडळी उत्तर दिशेला योजना केलेली आहे आणि चार दिशेला ऋषी मंडळाची योजना भगवंताने केले. मेधार्थ आणि राजोहय येतात पूजन समय शोलोपचार यथा न्याय केले सवयव पूजन. आणि मग पूजेसाठी जो असणारा घोडा आणलेला होता त्या असणाऱ्या घोड्याची पूजा यथोक्त वेदशास्त्रामध्ये सांगितली तशी केली. गंध पुष्पादी नाना उपचार हरिद्रा कुंकुमादी वाहून परिकर वस्त्रे भूषेने नाना अलंकार हार तुरे बांधिले. मग त्या घोड्याला नाना प्रकारची फुलं आहेत, त्या फुलांनी सजवलेला आहे, हार वगैरे सर्व त्याच्या गळ्यामध्ये घातलेले आहेत असं सांगतात. धूप दीप नैवेद्य सकळ तांबूळ दक्षिणा श्रीफळ आरती मंत्र पुष्प निर्मळ केली पूजा यथाविधीनं धूप दीप गंध अक्षदा लावून यथाविधी शास्त्रोक्त पूजा त्या असणाऱ्या घोड्याची केली. सुवासिनी स्त्रिया तीर्थ वस्त्रालंकारे शिवशोभित पंचारती घेऊन करत अश्वाप्रत ओवाळती. सुवासिनी स्त्रिया आलेले आहेत, ते वस्त्र अलंकार सुशोभित आहेत, हातामध्ये पंचारतीचं ताट आहे. ती ताट असतं, त्या ताटामध्ये 5 प्रकारच्या आरती असतात आणि ती पंचारती घेऊन त्या घोड्याला भगवंताला ओवाळायला आल्या. तया श्यामकर्णा पुढती गणिका मंगल गीत गाती राग रागी नृत्य करीती हावभाव दाविती परोपरी. आणि त्या यज्ञाच्या पुढे अनेक प्रकारच्या असणाऱ्या मंगल अशा प्रकारच्या ध्वनींमध्ये गायन गाता येतं असं सांगतात. मंगलदायक वाद्य वाजती मंगलकारक सर्व बोलती
मंगल गीत स्त्रिया गाती अमंगल चित्ती वशेची ना. मंगल प्रकारचं गायन आहे, मंगल नृत्य आहे, मंगल वाद्य आहे, अमंगल वाईट अशा प्रकारचं ध्वनी तिथं कसल्याही प्रकारचा नव्हता. सर्व शुभ कार्य चालू होतं. शेष म्हणे वासायन ते तिचा आनंद अति गहन न वर्ण कवन लागून उपमे जाण नसे काही. शेष महाराज सांगू लागले, ऐका ऋषीवर्य, तिथला जो आनंद आहे तो आनंद वर्णन करता येत नाही. त्या आनंदाला कशाची उपमा देता येत नाही. अवर्णनीय सोहळा तिथं होता शिवाचे पूजन सुवर्ण पत्रिका मस्तकी बांधून वरी राम पराक्रम लेखन केला जाण या परी. घोड्याचं पूजन झालं. यथाविधीनं त्या असणाऱ्या अश्वाचं सामकरणाचं पूजन केलं आणि त्या घोड्याच्या मस्तकावरती पत्रिका बांधलेली आहे आणि त्या पत्रिकामध्ये काय मतितार्थ होता लिहिलेला, ऐका. सूर्यवंशा माघारी जो दशरथ राय धनुर्धारी अयोध्या असे दयाची नगरी मान देती देवदया. त्या श्यामकर्ण घोड्याच्या कपाळावरती एक पत्रिका होती आणि त्या पत्रिकेवरती लिहिलेला मजकूर असा होता, सूर्यवंशामध्ये राजा दशरथजी अतिशय पराक्रमी, जगतामध्ये स्वर्गामध्ये ज्यांना मान आहे अशा प्रकारचे राजा दशरथ. पुढं रामचंद्र तयात कुमार वीर शिरोमणी सुंदर दयाचा पराक्रम अपार न लगे अंत कवनासी. आणि त्या राजा दशरथाचा मुलगा रामचंद्र आहे, भगवान श्रीराम आहे आणि त्या श्रीरामचंद्राच्या पुरुषार्थाचं वर्णन, पराक्रमाचं वर्णन करता येत नाही. अशा प्रकारचा असणारा बलवान तो योद्धा राम होता. रावणाने कुंभकर्ण जे का ब्रह्म कुरुत्पन्न तयाचा वध घडला म्हणून अश्वमेध आरंभिला. घोड्याच्या मस्तकावरती लिहिलेली पत्रिका आहे. त्या पत्रिकेचा मतितार्थ असा आहे, रामचंद्र राजा दशरथाचा सुपुत्र आहे, ब्रह्महत्या घडली, रावण कुंभकर्ण अधिक राक्षसांना मारलेला आहे, म्हणून अशा प्रकारचा राम आणि ब्रह्महत्येचा डाग घालवण्यासाठी अश्वमेध यज्ञ सुरू केला. या निमित्ते लक्षणयुक्त चतुरंग दळा समवेत जिंका वया पृथ्वी समस्त श्याम कर्ण सोडिला. म्हणून आता भगवान श्रीरामचंद्राचा हा घोडा आहे, पृथ्वी प्रदक्षिणेसाठी श्यामकर्ण घोडा सोडलेला आहे, अश्वमेध यज्ञ करण्यासाठी सोडलेला आहे. अशा प्रकारचा मतितार्थ या पत्रिकेवरती होता. तरी अशी सन्मानून शर्यतील राज आपण ते आमुचे मित्र म्हणून मानिल शत्रुघ्न मम भ्राता. आणि म्हणून आता ही यज्ञ ही घोडा कुणीही पकडायचा. बघावं, तुमच्यात जर सामर्थ्य असेल तर पकडा, पण जे जे राजे शरण येतील त्या घोड्याच्या पाठीमाग शत्रुघ्न महाराज आमचे लाडके बंधुराज असतील आणि ते असणारा शत्रुघ्न घोड्याची पाठ राखील. जे जे राजे त्यांना शरण येतील त्यांचा मान सन्मान शत्रुघ्न करते. क्षत्रिय कुल उत्पन्न आम्ही भूपती ऐसा अभिमान जयाचे चित्ती त्याने धरावे श्याम कर्ण प्रती आणि युद्धात सिद्ध व्हावे. घोड्याच्या पत्रिकावरती मतितार्थ लिहिलेला होता. ती पत्रिकेचा आशय होता, ज्यांना ज्यांना गर्व आहे की आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही या पृथ्वी तलावरती योद्धे आहोत, असा ज्यांच्याकडे अभिमान आणि गर्व आहे त्यांनी श्यामकर्ण धरा आणि मग युद्धासाठी तयार व्हा, असा मतितार्थ त्या घोड्याच्या मस्तकावर लिहिला. मम भ्राता शत्रुघ्न तयसी करुणी कंदन पराभावे गर्व निरसन करील आपण सकाळचे. आणि त्यानं जर घोडा पकडला, ज्यानं कोणी पकडला त्यानं युद्धासाठी या मागे असणारा भाऊ शत्रुघ्न त्याच्याबरोबर युद्ध करील, त्याला जिंकील आणि जिंकल्याबरोबर शरणागती पत्करावी आणि घोड्यासोबत चालावं. मग सोडवून श्याम कर्ण जाईल पुढे मार्ग लक्षून ऐसे पत्रली होऊन जाण श्याम कर्ण सोडिला. म्हणून आता ते असणाऱ्या जन पकडलाय त्याच्याबरोबर शत्रुघ्न युद्ध करील, त्याला जिंकील, त्यानं श्यामकर्णासोबत चालावं, अशा प्रकारचा मतितार्थ त्या घोड्याच्या मस्तकावरती लिहिला. जय जय कर घोष जाण वाद्यवाद दारुण
ब्राह्मण वेद घोष करून आशीर्वचन बोल जय जयकार अशा प्रकारचा वाद्य गजर झालेला आहे, कुटुंबी वाजवलेले आहे. ते ऋषी मंडळी आशीर्वाद देऊ लागले. शत्रुघ्नाच्या शिरावर हस्त ठेवून रघुवीर म्हणे विजयी पावसी भूवर तुझ समोर नटी कोणी. आणि मग शत्रुघ्नाला असणारे भगवान परमात्मा आशीर्वाद देत आहेत. शत्रुघ्न महाराज जावा, तुमच्या बरोबर युद्धामध्ये कोणीही जिंकणार नाही. पहिलं रामचंद्राचं नाव आहे म्हटल्याबरोबर घोडा पकडण्याचं धाडस जगामध्ये कोणी करणार नाही. जरी केलं तरी तुमच्या पराक्रमापुढे तो टिकणार नाही असं रामचंद्र बोलतात. जय कल्याण तुझं लागून हेच माझे आशीर्वचन. आता आश्वाचे रक्षण करून यावे परतून हे सत्वरी. रामचंद्राने आशीर्वाद दिला शत्रुघ्नाला. स्वस्ती असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जगी, तनु सर्वांगी सदृढ. स्वस्थ असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवित, अंग प्रत्यंग समस्त, कपिनाथ निज विजयी. रामचंद्राने दिलेला आशीर्वाद आहे. तू जा घोड्याच्या पाठीमाग आणि विजयी होऊन परत माघारी ये असा आशीर्वाद रामचंद्र देतात. जो करील अश्वबंधन त्या ते पराभाऊ निधन. अश्व सोडळी बळ करून पुढील गमना कारणे. जन कुणी घोडा पकडला असेल शत्रुघ्ना त्याच्या बरोबर युद्ध कर, त्याला जिंक आणि त्याच्याकडून घोडा सोडून पुढे पृथ्वी प्रदक्षिण्यासाठी घोडा चालव. रामचंद्र सांगतात तुझ कोणी येता शरण तया द्यावे जीवदान. आणि आपुला मित्र म्हणून तुझं मान देतील जे. आणि शत्रुघ्न प्रत्येकालाच मारत सुटायचं नाही म्हणले. जे जे शरण येतील त्यांचं रक्षण करणं आपलं ब्रीद आहे, सूर्यवंशाचं ब्रीद आहे. त्यामुळे जे जे शरण येतील त्यांचा स्वीकार कर, ते आपल्या बाजूने घे आणि असे पृथ्वी जिंकत पुढे चलत राहावा. ही करी रक्षण कोणी लपला भय करून. तयासी नवारी तदान अभय देऊनी सोडावा. आणि जे शरण येतील त्यांचं रक्षण करा. जे तुमच्या भीतीनं धाकानं लपून बसलेले आहेत त्यांना अभय द्या, त्यांना मारू नका. रामचंद्र सांगतात कोपे करून जरी बधीला तरी अपराध असे कधीला. पर्वत प्राय पातकाला केले ऐसे झालं. म्हणून शत्रुघ्न रागामध्ये कुणालाही मारायचं नाही. रागामध्ये जर एखाद्याला मारलं तर त्याचं पाप पर्वतासारखं आहे, त्याला प्रायचित्त नाही असं शास्त्रा वेदामध्ये सांगितलं. तुझ्याचे धनहरण आणि परस्त्री सेवन. प्राणांताला जरी आपण न करावे कदापि. शत्रुघ्न दुसऱ्याचं चोरणं म्हणजे दुसऱ्याचं धन हरण आणि परस्त्रीकडे पाहणं ही जीव जाण्याची वेळ आली तरी असं कृत्य करू नये असं ग्रंथकर्ते सांगतात. नीच जे का असतील प्रीतीन धरी तयावर. नीचांचा नीच व्यवहार आपुला आचार भंग करी. म्हणून नीच लोक आहेत त्यांच्यावरती कृपा करायचीच नाही, त्यांना सांगण्याचा प्रयत्नच करायचा नाही. आणि ते नीच लोकांचं आचरण व्यवस्थित नसतं असं भगवंत बोलतात. जे का जन पूजे असती तयासी पूजे निर्मळ मती. तेने पावसी उत्तम गती सत्य तुझ प्रती निवेदितो. लक्ष्मण शत्रुघ्नजी तुम्हाला सांगतो जी काही नीच लोक आहेत त्यांच्यावरती कृपा करू नका, पण जे शरण आलेले आहेत ते असणारे व्यवस्थित सांभाळा अशा प्रकारे तुम्हाला मी सांगतो. भगवंत बोलतात जयासी जन साधू म्हणती आणि दर्शना लागी जाती. शरण रावे तया साधू प्रती भाव भक्ती धरुनिया. रामचंद्राने सांगितलं लक्ष्मणा तू पृथ्वी प्रदक्षिणा करायला चाललेला आहे, पण एखाद्या गावामध्ये एखादा महात्मा असतो, साधू असतो, गावातली सगळी लोक त्याच्या दर्शनाला जातात. असं जर कोणी दिसलं तर तुम्ही जात जा. महाराज लोकांच्या पाया पडलेलं चांगलं असतं, त्यांना सुख दुःख सांगितलेलं चांगलं असतं. हनुमंत म्हणे रायासी दुःख निवेदावे साधूसी. ते तात्काळ तयासी उपायासी योजिला. म्हणून जात जा. बोला जेथे असती ब्राह्मण जाऊन घ्यावे आशीर्वचन. मग पुढे करावे गमन विघ्न ये कदाती. काय करू कमी करू थोडा वाढ
कमी जरा पलीकडे एकदम कडचं तुझ्याकडं तुझ्याकडं ना ते आहे ते जवळ घ्या जरा हरीला आवाज मोठा कर म्हणून हरी तुझं कोपऱ्यात जे जन स्वधर्म वर्तती सुख देई तया प्रती आता तुझने दिली उत्तम नीती येणे सुख होय पै. आणि त्यावेळेस भगवान श्रीरामचंद्र सांगतायत लक्ष्मणा उत्तम नीती कसं जावं कसं घोड्याचं रक्षण करावं कोणाला मारावं कोणाला सोडावं ही सगळी नीती जी आहे तुला सांगितलेली आहे त्या पद्धतीने जा. रामचंद्र बोलतात जे नरसती परधर्मी दुराचारी पाप कर्मी परधर परनारीचे प्रेमी तया मर्मी तारावे. लक्ष्मण सगळ्यांना सोडायचं नाही साधू संताला शरण आलेल्याला घाबरलेल्या लपलेल्याला सोडायचं पण जी लोक ज्यांचा स्वभाव वाईट आहे सांगून बी ऐकत नाही ती अशा लोकांना मारावंच लागतंय म्हणजे त्यांना सांगून जमत नाही. वाईट कर्म नीच कर्म दुराचारी लोकांना पापकर्मी लोकांना मार असं रामचंद्र सांगतात. शिव विष्णू माझी जाण भेदन मानी ज्याचे मन तयासी जाता शरण होय कल्याण आपुले. लक्ष्मण ज्यांच्या अंतकरणामध्ये महादेव आणि भगवान श्री शंकर गोडी साखरेंच्या ठाई आणि दोन्ही एकमेकांच्या हृदयी अशा पद्धतीने आहेत त्यांच्यामध्ये जो भेद करत नाही त्यांना शरण जा. रामचंद्र सांगतात जयाचे मुखी मनाम बसे तो अखंड मुक्त असे तयाचे दर्शन सरसे पापनासे सर्वही. रामचंद्राने सांगितलं ज्याच्या अंतकरणामध्ये माझं नाव आहे त्याचं दर्शन घेत जा. कुणाच्याही पाया पडायचं नाही. मग कुणाच्या पाया पडावं रामायणामध्ये शक्तीच्या प्रसंगामध्ये सांगत होते सर्व इंद्रियाच्या ठाई तुझे मुखी नामस्मरण मनोने तुझं आलो शरण. तुझ्या मुखामध्ये नामस्मरण आहे किंवा सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझी देही रामा वाचून नेनसी काही मनोने पाही विनविता. भरतांनी सांगितलेलं आहे कुणाच्याही पाया पडायचं नाही. रामचंद्र सांगतायत कुणालाही नमस्कार करायचं नाही. कुणाच्या ज्याच्या हृदयामध्ये माझं नाव आहे त्याच्या पाया पडलं की तुझं पाप संपेल असं रामचंद्र बोलतात. तयासी करुणी साष्टांग मन सेवा करावी अनुदीन आशीर्वाद घेऊन जाण गमन करावे पुढती. म्हणून पुढे असणारा गमन करा जावा त्यांना नमस्कार करा आशीर्वाद त्यांचे घ्या साधू संतांचे महाराज लोकांचे आशीर्वाद घेत घेत पुढे चला म्हणजे संकट येणार नाही. तर रामचंद्र सांगतात करिता मम आज्ञा पालन परमपदी पावसी जाण ऐसे श्रीराम करुणे कथन शत्रुघ्नासी बोधिला. अशा पद्धतीने भगवान श्रीरामचंद्रांनी शत्रुघ्नावरती बोध केला नीतीचा वर्षाव केला आणि घोड्याच्या पाठीमागे जाण्यासाठी सिद्ध केला. माता पुढील अध्याय रघुवीर सकळ बाहुनीय वीर पणाचा वेळा ठेवून सत्वर मने वीरे उचलावा. आता पुढच्या अध्यायामध्ये भगवान श्रीरामचंद्र सगळे असणारे युद्धे बोलवून पणाचा विडा घोड्याच्या पाठीमागं कोण कोण जाणार आहे नावं सांगा लिहून घेतो. कोण कोण घोड्याच्या पाठीमागं जाणार आहे या महाराज पाठीमागं जायचंय तुमचं नाव आहे लिस्टमध्ये. आता पुढील अध्यायी रघुवीर सकळ बाहुनीय वीर पानाचा विळ ठेवून सत्वर मने वीरे उचलावा. ऐकून उठती वीर ही कथा रसाची धार श्रोते जरी सेवा विसाचार दत्तदास विनुतसे ही श्री पद्मपुराणे पाताळ खंडीचे स्वास्थ्य संवादे रामाची नाम कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की